नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ॲक्टची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यामुळे राज्यामध्ये 14 कोटी जनतेच्या मालमत्तांना कायदेशीर संरक्षण मिळणार असून जगात कुठेही बसून मालमत्तांचे व्यवहार करणं सुलभ होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संसदेमध्ये दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य असून त्यामुळे जमीन आणि मालमत्ता व्यवहारांमध्ये मोठा बदल घडेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला लँड टायटलिंग ॲक्ट लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कायद्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू असून येत्या जुलैमध्ये तो लागू करण्यात येईल. या कायद्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेच्या मालमत्तेची अधिकृत आणि निश्चित नोंद तयार होईल. सध्या अनेक ठिकाणी जमिनीच्या मालकीवरून वाद, दुबार विक्री, बनावट कागदपत्र किंवा वारसा हक्काचे प्रश्न निर्माण होतात. मात्र लँड टायटलिंग ॲक्ट लागू झाल्यानंतर प्रत्येक मालमत्तेची अधिकृत डिजिटल ओळख तयार होणार असून त्या मालमत्तेचा मालक कोण, त्याचे हक्क काय, त्यावरचा व्यवहार कोण करतं याची स्पष्ट आणि कायदेशीर नोंद राहणार आहे, असं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातील जमीन अभिलेख आणि मालमत्ता नोंदी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आणण्याच्या सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मालमत्ता व्यवस्थापन हे जागतिक स्तरावरील प्रणालीशी जोडले जाईल. मालमत्ता व्यवहारातील पारदर्शकता वाढल्यानं बँकिंग, उद्योग आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल. परदेशामध्ये किंवा देशाबाहेर राहणाऱ्या नागरिकांनाही जगात कुठेही बसून आपल्या मालमत्तेची माहिती पाहणं, व्यवहार करणं किंवा पडताळणी करणं शक्य होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लँड टायटलिंग ॲक्ट हा जुलै 2026 पासून महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे. त्यामुळे जे रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार करतात तर त्यांच्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.